सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 80 55 81 09 10 आणि 98 60 78 57 86. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहुयात ठळक घडामोडी. इचलकरंजी महानगरपालिकेसमोर आज आत्मदहनाच्या इशाऱ्यानं अक्षरशः प्रशासनाची तारांबळ उडाली. भूसंपादन प्रकरणातील तक्रारीवरून 12 जणांनी आत्मदहनाची धमकी दिल्यानं सकाळपासून संपूर्ण प्रशासन अलर्ट मोडवर होतं. सुधारित विकास योजनेत STP आणि 18 मीटर रुंद पोहोच रस्त्यासाठी 2,911 चौरस मीटर जमिनीचं भूसंपादन करण्यात आले. मात्र निवाडा नोटीसमध्ये संबंधित नसलेल्या लोकांची नावं वाढवून दिशाभूल केल्याचा आरोप काही नागरिकांनी केला. चूक दुरुस्त न झाल्यास महापालिकेसमोर आत्मदहन करू असा इशारा गेजगे यांच्यासह 12 जणांनी दिला होता. हा इशारा मिळाल्यानंतर सकाळी 7 वाजताच महापालिकेच्या प्रवेशद्वारावर फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, आपत्ती व्यवस्थापन पथकं तसंच पोलीस दल मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलं. काही गणवेशातील तर काही साध्या वेशातील पोलिसांनी परिसर कसून सांभाळून ठेवला होता. नागरिकांमध्येही या घडामोडीबद्दल प्रचंड कुतूहल दिसून येत होतं. दुपारी साधारण 1 वाजता इशारा देणारे काही नागरिक महापालिकेत दाखल झाले. त्यापैकी एका नागरिकानं अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांची भेट घेतली. शिंदे यांनी प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून आवश्यक दुरुस्ती केली जाईल असं आश्वासन दिलं. यानंतर त्या नागरिकानं आत्मदहनाचा इशारा मागं घेतल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याला सुरक्षितपणे बाहेर नेलं. अखेरीला प्रशासनानं सुटकेचा निश्वास सोडला. मात्र जवळपास 2 तास महापालिकेत तणावाचं वातावरण होतं. तर या संपूर्ण प्रकरणाची मात्र चर्चा दिवसभर सुरूच होती. तहसीलदार आमची 50 लाखाची फसवणूक केलेली. परत नाळे मॅडम, भूमी अधिकारी, तिने पण फसवणूक केलेली आहे आमची. त्याबद्दल आम्ही निवेदन दिलं होतं रे सर, आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही आत्मदहन करणार आहे. आता करणार आहे. करणार आहे.